यार सिद्धार्थ, तुला खरंच सांगू, त्या क्लासमेट्स मध्ये काय काम केलेस तू? तुकडा काम केलेस. थँक्यू. एक नंबर. वाव. पण मी तुला खरंच सांगतो, मी जर का तुझ्यासाठी तो रोल केला असता ना, एका वेगळ्याच लेवलला नेला असता, एक वेगळाच टोन दिला असता त्या रोलला. पण असं मला पण तुझ्यासारखं स्टार बनव ना. पण तू स्टार आहेच चोचा. काय बोलतो? नाही, मला काय तुझ्यासारखं फिल्म मध्ये काम नाही करता आलं. ते पण. आणि मला काय नुसतं स्टार नाही बनायचंय, मग सुपरस्टार बनायचंय. सुपरस्टार व्हायचंय तुला? तुला सुपरस्टार व्हायचंय? थांब, अवधूत गुप्तेंचा फोन आला. काय बोलतो? हा अवधूत दादा. हॅलो. हा सिद्धू, अरे काय झालं पक्षाचं? अरे माझ्याकडे ना पक्षाविषयी एक सॉलिड आयडिया आहे. त्याला माझ्याविषयी सांग ना. मला गिटार वाजवता येतं, मला नाचता पण येतं. चोचा आला तुमचा चोचा. मुली म्हणतात चोचा. आय लव्ह यू चोचा. हा, अरे ना माझ्या डोक्यात ना त्याचा लुक सुद्धा तयार आहे. मस्त आहे लुक. मी दाढी वाढवू शकतो, बॉडी कमावू शकतो. चोचा येतो काय? या ना चोचकला, होईल तुझा लोचकला. हा, अरे मोठा? मोठा कसला? फारच वरच्या दर्जाचा आहे, वरच्या दर्जाचा. अरे मी तुला पाहिजे तेवढा मोठा दिसू शकतो, वरच्या लेवलला जाऊ शकतो. हा, ओके ओके अवधूत दादा, ओके. मग मी फायनल ना? फायनल? तुझा काय संबंध? आता सांगत नव्हतास का त्याला की मी मोठा आहे, सॉलिड आहे? अरे मी पक्षाविषयी बोलत होतो. मी पण पक्षाविषयीच बोलतोय, मी पण पक्षीच आहे ना. अरे तू नाही रे पक्षा. आम्ही झेंडा केला होता ना, त्याच्यामध्ये 2 पक्ष होते बरोबर. आता आम्ही झेंडा 2 करतोय, ज्याच्यामध्ये 3 पक्ष असणार आहेत. तर त्या तिसऱ्या पक्षाविषयी बोलत होतो, तुझ्याविषयी नाही. चोचू नुसता. याला काय म्हणतात माहिती? झाला ना सुपर पोपट. हे चोच्या, हे चोच्या, इकडे बघ ना. आता या पोपट झालेल्या चोच्या बरोबर एक सेल्फी तो बनताय ना. तार बनवून वर न्यायचं आणि मग डायरेक्ट खाली आपटायचं. काढ ना, काढ ना. हा.